Good evening, students. Today we are going to learn first point first, a teenager's prayer of 10th standard. So, a teenager's prayer. This is the first poem of 10th standard. Teenager means the age group of 13 to 19 years old children. So look, a teenager's prayer means एक किशोरवयीन मुलाची किंवा मुलीची प्रार्थना. Here the word teenager comes into common gender. So teenager means एक किशोरवयीन मुलगा किंवा एक किशोरवयीन मुलगी. Let's we learn this poem. Each day brings new beginnings. Here the poet J. Morse tells us each day brings new beginnings. म्हणजे प्रत्येक दिवस काय करतो तर नवीन सुरुवाती घेऊन येतो, नवीन गोष्टी घेऊन येतो. Here the poet tells us through this line, each day brings new beginnings. इथं कवीला असं म्हणायचं आहे की प्रत्येक दिवशी आपल्याला काय करायचे असतात, नवीन गोष्टी करायच्या असतात. डिसिजन्स आय मस्ट मेक. पुढे आपल्याला कवी जे मोर्स सांगतात एका किशोरवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या स्वरूपात, तर ज्या काही नवीन गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्याचा निर्णय हा मलाच घ्यावा लागतो. डिसिजन आय मस्ट मेक. मस्ट एक्सप्रेसेस हिअर ऑब्लिगेशन. मस्ट काय व्यक्त करतं तर मस्ट सक्ती व्यक्त करतं. डिसिजन्स आय मस्ट मेक म्हणजे मलाच काय करावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात. ज्या काही नवीन गोष्टी मला करायच्या आहेत आणि त्याचा निर्णय कोणाला घ्यावा लागतो तर मलाच घ्यावा लागतो. आय एम दी ओनली वन टू चूज दी रोड दॅट आय विल टेक. आणि मी एकमेव असा आहे किंवा मी एकमेव अशी आहे जो मार्ग मला पकडावयाचा आहे तो मलाच पकडावा लागणार आहे. जो रस्ता मला निवडावयाचा आहे तो रस्ता मलाच निवडावयाचा आहे. आय कॅन चूज टू टेक दी रोड ऑफ लाईफ. आणि मी काय करू शकतो, तो किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी आपल्याला सांगते. आय कॅन चूज. कॅन एक्सप्रेसेस पॉसिबिलिटी हिअर. कॅन हे शक्यता व्यक्त करतं. आय कॅन चूज टू टेक दी रोड ऑफ लाईफ. मला जीवनरूपी रस्ता निवडावयाचा आहे. याचाच अर्थ मला माझं जे काही करिअर आहे ते करिअर करावयाचं आहे. माझं जे काही ध्येय आहे ते ध्येय मला गाठावयाचं आहे. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. आता माझं ध्येय काय असणार आहे तर एखादं यश मिळवून देणं. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस म्हणजे मला कोणता रस्ता निवडावयाचा आहे की जो रस्ता मला यशाकडे घेऊन जाणार आहे, मला आयुष्यामध्ये यश प्राप्त करून देणार आहे, असाच रस्ता मला निवडावयाचा आहे. ऑर ट्रॅव्हल डाऊन दी डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. इथं कवी आपल्याला इन कॉन्ट्ररी म्हणजे उलट पक्ष असं सांगतो, जर मी जीवनरूपी रस्ता निवडला नाही तर मला काय होईल, तो रस्ता मला वाईट मार्गाकडे घेऊन जाईल. डार्कन्ड रोड. डार्कन्ड रोड याचा अर्थ तो रस्ता मला काय करेल, जीवनामध्ये वाईट मार्गांकडे घेऊन जाईल. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि जर मी वाईट मार्गाने गेलो, मी जर जीवनामध्ये चांगला रस्ता निवडला नाही तर मला मग जीवनामध्ये क्लेश किंवा यातना सहन कराव्या लागतील. डिस्ट्रेस याचा अर्थ ग्रेट वरी अँड स्ट्रेन असं म्हटलेलं आहे. तर जीवनामध्ये मला चिंता करावी लागेल, काळजी करावी लागेल, मला क्लेश किंवा यातना भोगाव्या लागतील, असं कवी आपल्याला काय करतो आहे इथं सांगतो आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. हिअर जे मोर्स हे आपल्याला काय सांगतात, एका किशोरवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या स्वरूपात सांगतात. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड.
हे परमेश्वरा तू माझे काय कर डोळे उघड. इथं हा कवी आपल्याला किशोरवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या संदर्भात असं का सांगतात, तर प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. याचा अर्थ ते परमेश्वराला सांगतात की तू माझे डोळे उघड. डोळे उघड याचा अर्थ तू मला काय कर, तर चांगल्या मार्गानं घेऊन जा. चांगल्या मार्गानं जाण्यासाठी तू काय कर, मला मदत कर. दॅट आय माईट क्लिअरली सी, की जेणेकरून मला काय करता येईल, तर चांगल्या मार्गावरून जाता येईल. आणि चांगला मार्ग पकडल्यामुळं काय होईल, जे काही जीवनामध्ये माझं ध्येय आहे किंवा यश आहे ते मला काय करता येईल, साध्य करता येईल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे काही योग्य आहे ते योग्य करण्यासाठी तू काय कर, माझ्या पाठीशी उभा राहा, तू मला मदत कर. असं इथं कवी आपल्याला एका किशोरवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या संदर्भात काय करत आहे, सांगत आहे. ब्रिंग आउट दी बेस्ट इन मी. आणि माझ्यामध्ये जी काही सर्वोत्तम गोष्ट लपलेली आहे ती सर्वोत्तम गोष्ट काय कर, तर माझ्याकरवी तू घडवून आण. असं आपल्याला इथं या कवितेतील किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी सांगत आहे. हेल्प लॉर्ड टू से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. इथं जो काही किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी आहे ते आपल्याला सांगते, हे परमेश्वरा तू मला जेव्हा जेव्हा माझ्या वाट्याला मोह येईल, जेव्हा जेव्हा एखादी वाईट गोष्ट मला करावी असे वाटेल, तेव्हा तेव्हा त्या मोहाला किंवा त्या वाईट गोष्टीला नाही म्हणण्याची ताकद तू मला काय कर, दे. दॅट आय मस्ट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर ईच डे. आणि जेव्हा मी मोहाला काय करेन, टाळेन, जेव्हा मी मोहाला बळी पडणार नाही, तेव्हा तो किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी सांगते, दॅट आय मस्ट कीप माय बॉडी क्लीन. तर माझं शरीर हे स्वच्छ राहील, क्लीन राहील. क्लीन राहील याचा अर्थ हेल्दी राहील, नेटनेटकं राहील. अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि शरीर तंदुरुस्त झाल्यामुळं जीवनामध्ये मी काय करेन, प्रत्येक दिवशी मला माझं काम करण्यासाठी ते तंदुरुस्त असलेलं शरीर काय करेल, मदत करेल. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि मग शेवटच्या कडव्यामध्ये आपल्याला कवी सांगतो, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझं किशोरवयीन वय संपेल, आय नो दॅट आय विल सी. म्हणजे मला माहीत आहे की मी पाहीन, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. म्हणजे जे काही माझं 13 ते 19 वयोगटादरम्यानचं वय होतं, ते वय मी चांगल्या प्रकारे जीवन जगले. त्या वयामध्ये मी चांगल्या गोष्टी केल्या, योग्य मार्गानं मी गेलो, वाईट मार्गाकडे मी झुकलो नाही आणि वाईट मार्गाचा लवलेशही मी काय केला नाही, शिवला नाही. आणि अशा पद्धतीनं हा किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी आपल्याला सांगते आहे, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. म्हणजे तू माझ्याबरोबर होतास, तू मला मार्गदर्शन करत होतास. हे परमेश्वरा तू मला काय करत होतास, तर मार्गदर्शन करत होतास. आणि अशा पद्धतीनं जे काही मी किशोरवयीन वय जगले ते मी अतिशय छान चांगल्या प्रकारे जगले. आणि तू मला काय केलंस, तर वेळोवेळी मार्गदर्शन केलंस. असं आपल्याला इथं जे मोर्स काय करतात, तर एका किशोरवयीन मुलीच्या किंवा मुलाच्या मार्फत आपल्याला ती काय करतात, ही प्रार्थना आपल्यासमोर मांडतात. सो children, let's we see the rhyming words in this poem. Here make, take. रायमिंग वर्ड्स याचा अर्थ यमक साधणारे शब्द. याचा ध्वनी एकसारखा असतो किंवा याच्यातील काही अक्षरं कशी असतात, तर एकसारखी असतात. मेकमधील एक ई आणि टेकमधील एक ई ही अक्षरं समान आहेत आणि म्हणून ही रायमिंग वर्ड्स म्हणून जोडी काय होते, तयार होते, मेक अँड टेक. फर्स्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. सेकंड पेअर सक्सेस अँड डिस्ट्रेस.
याच्यामध्ये ESS शेवटची अक्षरं समान आहेत. सक्सेस आणि डिस्ट्रेस दोन्ही एकसारखा येतो. दिस इज दी सेकंड पेअर ऑफ रायमिंग वर्ड इन दिस पोयम. इन दी थर्ड स्टांजा सी मध्ये ई आणि मी मध्ये ई असं एकसारखा ध्वनी आपल्याला याच्यातून जाणवतो आणि ई ही काय आलेली आहेत, समान लेटर्स आलेले आहेत. दिस इज दी थर्ड पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स इन दी पोयम. इन फोर्थ स्टांजा वे डे AY अशी अक्षरं समान आलेली आहेत आणि ध्वनी एकसारखा आलेला आहे, वे आणि डे. दिस इज दी फोर्थ पेअर ऑफ स्टांजा in this is the fourth rhyming pair of this stanza. And in the last stanza see me and me याच्यामध्ये ई ही अक्षरं समान आलेली आहेत आणि सी आणि मी हा जो साऊंड आहे तो एकसारखा आहे. in all in this poem there are 5 pairs of rhyming words. Let's we see the rhyming scheme of this poem. सो लुक बिगिनिंग्स आपण येते या शेवटच्या शब्दाला ए असं काय केलं तर ए दिला. त्याला मेक बिगिनिंगच्या पेक्षा वेगळा येतो म्हणून त्याला आपण बी दिला. चूज हा बिगिनिंग्स आणि मेकपेक्षा वेगळा येतो म्हणून आपण त्याला सी दिला. आणि मेक आणि टेक एकसारखे येतात, त्यांचा ध्वनी एकसारखा आहे, एकसारखी अक्षरं शेवटची अक्षरे त्यांची येतात म्हणून आपण त्याला काय केलं, बी आणि बी दिला. अशा पद्धतीनं आपल्या पहिल्या स्टँजाची जी यमक साधणारी योजना आहे किंवा रायमिंग स्कीम आहे ते ABCB असं आहे. त्यानंतर सेकंड स्टँजाची जी रायमिंग स्कीम आहे, लाईफला आपण ए असं मेन्शन केलं. सक्सेस लाईफपेक्षा वेगळा आहे शब्द म्हणून त्याला आपण बी दिला. रोड हा लाईफ आणि सक्सेसपेक्षा वेगळा आहे, त्याचा जो काही उच्चार आहे ते वेगळा आहे म्हणून आपण त्याला सी असं मेन्शन केलं. सक्सेस आणि डिस्ट्रेस याच्यामध्ये शेवटची जी अक्षरं आहेत ESS ती समान येतात, दोन्हीही समान येतो म्हणून आपण त्याला सक्सेसला जसं बी मेन्शन केलं तसं डिस्ट्रेसला सुद्धा आपण काय केलं, बी मेन्शन केलं. या पद्धतीनं जी सेकंड स्टांजा आहे त्याची रायमिंग स्कीम ABCB अशी येते. त्यानंतर आपण थर्ड स्टांजाचा विचार करू. आपण लॉर्डला ए असं मेन्शन केलं, सीला बी असं मेन्शन केलं, राईटला आपण सी असं मेन्शन केलं कारण लॉर्ड आणि सीपेक्षा राईट हा वेगळा उच्चार येतो आहे म्हणून आपण त्याला सी दिला. परंतु सी आणि मी एकसारखा उच्चार होतो आहे, शेवटची जी अक्षर आहे ती एकसारखी आहेत आणि त्यांचा जो साऊंड आहे तो सुद्धा काय आहे तर एकसारखा आहे म्हणून सी आणि मीला आपण BB असं मेन्शन केलं. या पद्धतीनं जो थर्ड स्टांजा आहे त्याची जी रायमिंग स्कीम आहे ती ABCB अशी आलेली आहे. त्यानंतर जो फोर्थ स्टांजा आहे त्याला आपण नोला ए असं मेन्शन केलं, वेला बी असं मेन्शन केलं, क्लीनला सी असं मेन्शन केलं, डेला बी असं मेन्शन केलं कारण वे आणि डे याच्यामधील शेवटची AY ही अक्षरं समान येतात आणि त्यांचा साऊंडसुद्धा काय होतो, एकसारखा येतो. म्हणून स्टांजा नंबर 4 त्याची जी रायमिंग स्कीम आहे ती ABCB अशी आलेली आहे. लेट्स वी सी दी रायमिंग स्कीम ऑफ दी लास्ट स्टांजा ऑफ दिस पोयम. तर याच्यामध्ये ओव्हरला आपण ए मेन्शन केलं, सीला आपण बी मेन्शन केलं. ओव्हर आणि बी याच्यापेक्षा बेस्ट हा भिन्न वर्ड आहे, डिफरंट शब्द आहे म्हणून आपण त्याला सी असं मेन्शन केलं. आणि पुन्हा सी आणि मी एकसारखे येतात, शेवटची जी ई अक्षर आहे ती समान आहेत आणि त्यांचा साऊंड आहे तो सुद्धा समान येतो, सी आणि मी असा येतो म्हणून त्याला BB असं मेन्शन केलं. अशा पद्धतीनं जो लास्ट स्टांजा आहे त्याची जी रायमिंग स्कीम आहे ती यमक साधणारी योजना आहे ती ABCB अशी आलेली आहे. म्हणजेच एकंदरीत या कवितेची जी रायमिंग स्कीम आहे ती ABCB अशी आहे. तर अशा पद्धतीनं हे मराठी ट्रान्सलेशन मी आपल्यासमोर विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे, सादर केलेलं आहे. तर तुम्ही काय करा, माझ्या चॅनेलला लाईक्स करा, सबस्क्राईब करा आणि
बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.